नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या पोळीची रेसिपी करणार आहोत. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर इथं मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी बारीक किसून घेतलेला आहे हा गूळ देखील, आणि 1 वाटी खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. त्याचप्रमाणे 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची जायफळची पूड लागणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर मार्केटमध्ये पांढऱ्या रंगाचे पॉलिशचे तीळ देखील मिळतात. तर शक्यतो ते घेऊ नका. हे असे गावरान तीळ घेतले की खायला पोळी खूप छान लागते आणि पोळ्या देखील खुसखुशीत होतात चवीला. तर शक्यतो जर मिळालं तर तुम्ही गावरान तीळ नक्की घ्या. तर अशा प्रकारे अगदी मंद गॅसवरती आपल्याला अगदी चटचट आवाज येईल इतपत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. अगदी खूप देखील भाजायचे नाहीयेत तीळ काळे होईपर्यंत, नाहीतर पोळीला देखील करपट असा एक स्मेल येतो. त्यामुळे शक्यतो चटचट उडायला लागले तीळ की लगेचच आपल्याला ते ताटलीमध्ये थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचे आहेत. तर तिळपोळी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्याचप्रमाणे सारण करण्याच्या देखील खूप पद्धती आहेत. अगदी पुरण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे देखील सारण करून आपल्याला ही पोळी करता येते. त्याचप्रमाणे अगदी आज मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे त्या पद्धतीने देखील ही पोळी अतिशय छान लागते. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने ती करता येईल हे तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला समजेल. त्यामुळं नक्की एकदा अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून पहा आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तर इथं आता छान तीळ भाजून झालेले आहेत. एका ताटलीमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. आता आपल्याला हे 1 वाटी खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे. अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजायचं आहे. मंद गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने केलेलं सारण अगदी महिनाभर सुद्धा छान टिकतं. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की या सारणाला ओला हात, ओला चमचा लावता कामा नये. नाहीतर हे सारण खराब होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो पाण्याचा हात वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हे सारण ठेवा. तर तांबूस रंग आलेला आहे. खूप खोबऱ्याचा वासही खूप सुगंध सुटलेला आहे इथं. तर आता आपण हे थंड करण्यासाठी ताटलीमध्ये काढून घेऊया. छान तांबूस रंग आलेला आहे. तर आता मी ताटलीमध्ये काढून घेतेय. तर आता कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता यातच 3 चमचे बेसन पीठ घालून आपल्याला मंद गॅसवरती हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे पोळीला एक खुसखुशीतपणा येतो, एक छान अशी टेस्ट येते. त्यामुळे बेसन पीठ नक्की घाला. तर अगदी मंद गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत आपण हे सतत हलवत राहायचं आहे आणि छान भाजायचं आहे तेलावरती. तर आज या संपूर्ण रेसिपीमध्ये मी कुठेही तूप वापरणार नाहीये. कारण की जर आपल्याला प्रवासासाठी जर या पोळ्या करून न्यायच्या असेल तर तूप घालणं नक्की टाळा. कारण त्यामुळं या पोळ्यांना वास येतो. त्यामुळं शक्यतो तूप घालू नका. आणि अगदीच जर तूप लावायचं असेल या पोळीला तर गरम गरम खाताना तुम्ही तूप वरून घेऊ शकता किंवा पोळीला लावू शकता. तर शक्यतो प्रवासासाठी नेणार असाल, जास्त दिवसासाठी ही पोळी करून ठेवणार असाल तर तुम्ही प्लीज तूप लावू नका. तर इथं मी या रेसिपीसाठी तेलाचाच शक्यतो वापर करणार आहे.
तर पाहू शकताय बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे. अगदी मंद गॅसवरती मी हे छान भाजून घेतलेलं आहे तेलावरती. तर आता याच कढईमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे. तर आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर आता भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. आणि खमंग 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तो देखील आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे वेलची, जायफळची पूडही घालून घ्यायची आहे. आता ऑन ऑफ करत आपल्याला हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. खूप फाईन पावडर करायची नाही आहे आपल्याला. तर अगदी रवाळ टेक्स्चर होईल इतपतच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आता यातच 1 वाटी किसलेला गूळही घालून घ्यायचा आहे. तर या स्टेजला सुद्धा तुम्ही बेसन पीठ जे आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ आहे ते सुद्धा या स्टेजला तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता. पण मी अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवित आहे. पुढे तुम्हाला ते समजेलच. तर आता छान आपण हे सर्व मिश्रण ग्राइंड करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये आता आपण हे काढून घेऊयात. तर आता गॅसवरती मी थंड करण्यासाठी कढईमध्येच हे बेसन पीठ छान भाजून घेतलं होतं आणि थंड करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता पुन्हा 1-2 मिनिटासाठी मी फक्त गॅस ऑन केला आहे आणि हे सगळं मिश्रण आता मी पुन्हा एकदा छान अगदी 1-2 मिनिटाकरिताच मी हे छान पुन्हा सगळं एकत्र करून छान भाजून घेणार आहे. त्यामुळे बेसन पीठ आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान एकजीव होतील आणि सारण आपलं खरंच खूप छान खुसखुशीत आणि खमंग खाताना लागेल. त्यामुळं हे आता छान 1-2 मिनिटाकरिता मी छान परतून घेतेय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या. बऱ्याच जणांना थोड्या फिक्क्या पोळ्या आवडतात खायला, बऱ्याच जणांना खूप गोड लागतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या. आणि इथं कुठल्याही प्रकारचा गूळ घेतला तरी तुमची पोळी अगदी छानच लागणार आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही पोळी करणार असाल तर नक्कीच कुठल्याही प्रकारचा गूळ घेतला तरीही चालणार आहे. तर आता हे मिश्रण मी थंड करण्यासाठी ठेवून घेतेय. गॅस मी बंद केलेला आहे. तर आता आपण यासाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. तर मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं मी अजिबातच मैद्याचा वापर करणार नाहीये. पण जर का तुम्हाला मैदा वापरायचा असेल पोळी करता तर तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे मी 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता ही पिठं छान एकत्र करून घेऊयात आपण. शक्यतो मी पौष्टिक अशी पोळी करून घेणार आहे. त्यामुळं मी इथं मैदा अजिबातच वापरलेला नाहीये. कारण मुलांना टिफिनसाठी देखील खूप सोयीस्कर पडतं अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गव्हाची तिळपोळी करता तेव्हा. त्यामुळे मी शक्यतो मैदा इथं टाळलेला आहे घ्यायला. तर आता चवीनुसार मीठ घालून हे पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. आणि इथं मी तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल छान कडक असं गरम करून घेतलेलं आहे. आता मोहन आपण हे घालून घेऊयात. अगदी कडकडीत असंच मोहन घालून घेऊयात. तर मी 3 चमचे हे तेल घेतलेलं आहे. गरम असतानाच आपल्याला ते घालून घ्यायचं आहे. आता खूप गरम आहे म्हणून मी चमच्याने ते छान मिक्स करून घेतेय. आता थोडंसं कोमट झालं की आपण हाताने छान पीठ चोळून घेऊयात. आणि पिठाच्या कणाकणाला हे तेल छान लागेल इतपत आपण हे छान
हातावर चोळून घेऊयात पीठ आणि खूप व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ छान भिजवून घेऊयात. ही कणिक जेव्हा आपण मळून घेतो तेव्हा खूप सैल आणि खूप घट्ट अशी मळायची नाहीये. तर चपातीला ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. आता थोडंसं वरून तेल घालून पुन्हा एकदा आपण हे पीठ छान मळून घेऊयात. तीळ पोळी करताना ज्याप्रमाणे सारण महत्त्वाचं असतं आतील, तेवढंच महत्त्वाचं ती कणिकही छान भिजली गेली पाहिजे. तर आता ही कणिक मी अर्धा तास अशीच झाकून ठेवणार आहे. आता अर्ध्या तासाने आपण ही कणिक पुन्हा पोळपाटावर छान मळून घेतली आहे. आता यातलेच 2 गोळे मी काढून घेते. या पोळ्या करताना खूपही मोठ्या करायच्या नाही आहेत, त्यामुळं असे 2 मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता त्यातला पहिला गोळा आपण छान लाटून घेऊयात. सेम अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा ही लाटी लाटून घ्यायची आहे. जर का पहिल्यांदाच अशा प्रकारे तुम्ही तिळगुळ पोळी करणारच असाल तर ही पद्धत करून पहा, अगदी सोपी आहे. आता यातच मावेल एवढं आपण सारण आत लावून घ्यायचं आहे पोळीवरती. आणि यावरतीच ही दुसरी लाटलेली पोळी सुद्धा यावरती ठेवून घ्यायची आहे आणि याच्या कडा व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत. तर अगदी सोपी पद्धत आहे ही. यामुळे तुमची पोळी अजिबात फाटणार नाही आणि अगदी पहिल्यांदाच करत असाल तर एकदम परफेक्ट अशीच होणार. त्यामुळे ही पद्धत तर अगदी सोपी आहे. आता कणिक व्यवस्थित भिजवलेली आहे त्यामुळे इथं पिठाची म्हणजे वरून पीठ स्प्रेड करण्याची काहीच गरज नाही आहे. पण तुम्हाला जर अशी करताना सोपी वाटली नाही तर तुम्ही थोडं थोडं पीठ लावून पोळी लाटू शकता. तर मी इथं अजिबातच सुक्कं पीठ घेतलेलं नाही आहे. पोळी व्यवस्थित लाटल्या गेली आहे तरी पण अगदी कडेनेही छान लाटली आहे. आता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता यावर आपण ही पोळी घालून घेऊया. एक साईड छान भाजली की आपण ती पलटी करून घेऊया. शक्यतो तुम्ही हाताने करू नका, कारण की यामध्ये गुळाचं सारण असतं आणि हाताला चटके बसतात बऱ्याच वेळा. त्यामुळं पहिल्यांदाच पोळी करत असाल तर तुम्ही उलथण्याचाच वापर करा उलटपलट करताना. तर आता इथं मी तूप अजिबातच नाही वापरणार आहे. मी त्याऐवजी तेल घालून घेतलेलं आहे शेकताना पोळीला. तर पाहू शकता अगदी मस्त झालेली आहे पोळी. आणि या पोळ्या
भाजताना अगदी पटकन भाजल्या जातात, खूप वेळ लागत नाही भाजताना, अगदी पटपट या भाजल्या जातात. त्यामुळं अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला ही दाखवलेली आहे. तर एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि काठोकाठ हे सारणही छान भरलं गेलेलं आहे. तर मी आता ही एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे याची पारी करून घेतलेली आहे या कणकेची. तर आता यात मावेल एवढं आपण सारण भरून घेऊयात. मोदकाप्रमाणे याच्या सगळ्या कडा आपण मधोमध आणून आतलं सारण बोटाने आत दाबून घेऊया आणि कडा एकत्र जुळवत त्या छान बंद करून घेऊया. जर एक्स्ट्राचं पीठ काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, नाहीतर तिथेच तुम्ही दुमडून घेतलं तरीही चालेल. तर आता थोडंसं पीठ लावून ही पोळी आपण आता लाटून घेऊया. हाताने छान व्यवस्थित ती सगळीकडे दाबून घ्यायची आहे, प्रेस करायची आहे आणि नंतरच लाटायला घ्यायची आहे. तर अगदी अलगद हाताने कडा लाटत लाटत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता लाटताना ती सहज लाटली गेली, कुठेही ती फाटली नाहीये किंवा कुठेही त्यातून गूळ बाहेर आलेला नाहीये. तर अशा पद्धतीने खूप जाड खाकऱ्यासारखी सुद्धा आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची नाहीये आणि खूप जाडही लाटायची नाहीये. तर आता आपण तव्यावर घालून घेऊया. या पोळ्या करताना देखील खूप मजा येते करताना आणि खायला देखील खरंच खूप मस्त लागतात, खमंग खुसखुशीत. मी करेपर्यंत इथल्या माझ्या पोळ्या संपतात आहेत. माझी मुलं त्यांचे फ्रेंड्स आलेले आहेत, त्यामुळे इथं पोळी केल्या केल्या लगेचच त्या हॉलमध्ये घेऊन जातात आहेत मुलं. तर आता थोडं थोडं तेल लावत आपण या पोळ्या दोन्ही बाजूंनी छान शेकून घेऊया. एकदम मस्त दिसत आहेत पोळ्या. तर आता बाकीच्या सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे. हेल्दी पौष्टिक अशी मस्त पोळी झालेली आहे. तर बाकीच्या सुद्धा पोळ्या मी करून घेते. तर यातली आधी केलेली पोळी मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर पाहू शकताय एकदम सहज ती तुटल्या गेली आणि किती आतपर्यंत मस्त सारण भरले गेलेलं आहे. तुम्ही तोडल्यानंतर पाहू शकताय एकदम खमंग खुसखुशीत झालेली आहे. मी टेस्ट करून पाहिली, खरंच खूप छान झालेली आहे. तर आता मी तुम्हाला आणखीन एक पोळी करून दाखवते. तर इथं मी पोळपाटाला एक कॉटनचं फडकं बांधून घेतलं आहे पोळपाटाला. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करून पहा. तर ज्यांच्या पोळ्या लाटताना चिकटतात पोळपाटाला, तर त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे. तर फक्त कॉटनचं फडकं घ्या, कुठलंही फडकं पण कॉटनचं घ्या आणि ते छान पोळपाटाला छान बांधून घ्या आणि मग पोळी लाटा. तर सुरुवातीला दाखवलेली पहिली पोळी, 2 पोळ्या लाटून त्याच्या मधोमध सारण भरून केलेली ती पद्धत देखील खूप सोपी आहे.
तर जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ती पद्धत खरंच खूप सोपी आहे. तर तुम्ही तशी करून पहा. आणि ही पद्धत देखील खूप सोपी आहे. पोळपाटाला फडकं लावून नंतर एकदा पारी अशा पद्धतीने करून पोळी लाटून पहा. अगदी सहज लाटल्या जाते ही पोळी आणि पोळपाटाला चिटकत देखील नाही. तर तुम्हाला कुठली पद्धत सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही पोळी करून पहा. तर थोडीशी ती अशी दाबून घ्यायची आहे आणि नंतरच ती लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी 2-3 पद्धती तुम्हाला दाखवल्या आहेत लाटताना. तुम्हाला कुठली पद्धत सोयीस्कर वाटेल आणि सोपी वाटेल ती पद्धतीने तुम्ही या तिळपोळ्या करून घ्या. तर मला नक्की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेत गाईज तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळं माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या सिटीतून माझ्या रेसिपी पाहताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता ही पोळी देखील आपण छान अशी शेकून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी देखील छान भाजून घ्यायची आहे. अगदी खमंग, खुसखुशीत आणि चवीला देखील खूप भन्नाट अशा या पोळ्या झालेल्या आहेत. तर एकदा नक्की तुम्ही देखील ट्राय करून पहा. आणि या संक्रांतीला या तिळपोळ्या नक्की नक्की करून पहा. तुमच्या घरातील सर्वांनाच खरंच खूप आवडतील. तर पाहू शकताय या ठिकाणी आपली ही पोळी देखील छान खमंग अशी भाजून झालेली आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचंच. तर अशाच पद्धतीने या सगळ्या पोळ्या मी छान करून घेतल्या आहेत, छान भाजून घेतल्या आहेत. तर सगळ्यांना या खूप आवडल्या. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगणारच आहात. तर आशा करते माझी आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तर पुन्हा पुन्हा तुमच्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अगदी खमंग खुसखुशीत पोळी आपली इथं तयार आहे खायला देखील. तर या संक्रांतीला सगळ्या फॅमिलीसोबत छान या पोळींचा आस्वाद घ्या. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.